चॅनल. मी कोमल ढोरे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज सकाळपासूनच काहीतरी 7:30 माझ्या मागे लागलेली आहे वाटतं. म्हणजे मी एक करायला जाते तर दुसरंच काहीतरी घडतंय माझ्यासोबत. तर सकाळी झालं असं की आज शनिवार आहे हे तर मी पूर्ण विसरूनच गेले होते आणि सकाळी त्रिशाला उठवलं, ती तयार झाली, तिचा टिफिनही भरला, तिचा स्टडीही पूर्ण करून घेतला आणि म्हणजे थोडासा स्टडी जो राहिला होता तो सकाळी 8 वाजता तिचं सगळं आवरल्यानंतर तोही करून घेतला की स्कूलमध्ये गेल्यास तिला बोलणे पडायला नको. आणि त्यानंतर 9 वाजता तिला बोलले की आता तुझी बस येईलच 5 मिनिटात, तू कॉर्नरला जाऊन थांब. बिचारी अर्धा तास कॉर्नरवरती थांबली पण बस काही आलीच नाही. आणि माझं जे काम हातात सुरू होतं ते काम झाल्यानंतर मी म्हटलं की 5 मिनिट रिलॅक्स बसूया. तर मी 5 मिनिटासाठी सोफ्यावरती बसले आणि फोन हातात घेतलात आणि त्यावरती टीचरचा मेसेज आलेला होता की आज 4th सॅटर्डे आहे, सो टुडे इज हॉलिडे. तो म्हणजे मग नंतर मला माझंच हसायला की अरे यार, म्हणजे मी कसं काय विसरून गेले की आज 4था शनिवार आहे. कारण प्रत्येक सॅटर्डेला तिला सुट्टी नसते, मंथली फक्त 2nd सॅटर्डे आणि 4th सॅटर्डे हॉलिडे असतो. सो त्यामुळे मग मला असं वाटलं की आज 5th सॅटर्डे आहे कारण आज डेट आहे 28. तर 8 दिवसाच्या गॅपनुसार मी असं सकाळी उठल्या विचार पण केला होता की 4th सॅटर्डे आहे का, पण म्हटलं नाही, आज आहे 5th सॅटर्डे. तर असं झालं की म्हणजे धावपळीमध्ये तिचा टिफिनही बनवला, तिला बाहेरही पाठवलं बससाठी आणि त्यानंतर तीच माझ्यावर येऊन चिडली की तुला लक्ष देता येत नाही का. तर म्हणजे मी पण थोडंसं लक्ष द्यायला हवं होतं किंवा मग कॅलेंडरवरती पाहायला पाहिजे होतं, पण मी ते पाहिलं नाही ॲक्च्युली. इथून पुढे नक्की लक्षात ठेवेल. आज मला रुटीन ब्लॉग पण शूट करायचा होता ॲक्च्युली, पण मग थोडासा कंटाळाच केला की नको करायला. पण आता पिल्लू झोपलेला आहे आणि त्रिशाला पण सुट्टी आहे, कामं पण जास्त काही नाही आहे, तर म्हणले की चला काहीतरी व्हिडिओ बनवूयात. तर माझ्याकडे आज म्हणजे सकाळी जे शूट करायचं रेसिपी वगैरे ते तर कामं माझी होऊन गेले. आता दुपार झालेली आहे आणि त्यानंतर सकाळची कामं झाल्यानंतर त्रिशाच्या स्कूलमध्ये गेले होते, तिचं युनिफॉर्म वगैरे आणायचा होता, त्यासाठीच युनिफॉर्म वगैरे आणला, सगळं झालं आणि आता रिलॅक्स बसले. तर असं डोक्यात विचार आला की बसल्यापेक्षा काहीतरी शूट करूयात आणि तुमच्यासोबत काहीतरी शेअर करूयात. काहीतरी शेअर केलंच पाहिजे, जास्त लेट नको व्हायला. कारण आधी असं व्हायचं की 8 दिवसाला एक व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करायची आणि आता एव्हरीडे तुमच्यासोबत काही ना काही शेअर करत असते. तर आज मी तुमच्यासोबत ना किचन गॅलरी वगैरे काही न शेअर करता सगळ्यात आधी ना आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे जे काही पार्सल्स रिसीव्ह झाले होते मिशोवरचे. आणि एवढे सुंदर सुंदर कुर्तीज आहेत की म्हटलं तेच आज तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर मग आता तुमच्यासोबत मी ते शेअर करते. तर या 3 कुर्तीज आहेत ज्या की मला रिसीव्ह झाल्या. ॲक्च्युली त्या रिसीव्ह होऊन भरपूर दिवस झाले, 15 ते 20 दिवस तरी झाले असतील, पण अजूनही मी एकदा पण यूज नाही केल्या. त्या तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी अशाच ठेवल्या होत्या घडीला घडी, अजून फक्त एकदा ओपन करून पाहिली कशा आहेत वगैरे, पण यूज काही केला नाही. पण आज तुमच्यासोबत शेअर करते, खरंच खूप सुंदर आहेत. चला आता ओपन करून दाखवते. हा येल्लो ड्रेस पहा, याची इथे एम्ब्रॉयडरी वर्क आहे मस्त पूर्ण असं, आणि गळ्याचा जो आकार आहे तर तो व्ही शेप असा याचा आकार आहे आणि इथे रेड आणि येल्लो कलर आहे. ॲक्च्युली हा मँगो रेड आहे, तुम्हाला फोटोमध्ये ॲक्च्युली व्हिडिओमध्ये येल्लो दिसत असेल पूर्ण, पण हा मँगो कलर आहे. आणि त्यावरती पॅन्ट पण आहे आणि रेड कलरची ओढणी आहे. सॉरी, रेड नाही, स्ट्रॉबेरी कलर आहे ओढणीचा. खूप सुंदर असा कलर पण आहे याचा. असा व्ही आकाराचा गळा आहे आणि डिझाईन तर एकदम मस्त आहे. तर बघा ड्रेस असा दिसतोय, स्ट्रॉबेरी कलर आहे आणि हा मँगो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. आणि ओढणीवरती पण असं जे पैठणीवरती किंवा मग आपल्या काठपदर साडी असतात त्यावर जसं डिझाईन असतं ना तसं डिझाईन या ओढणीवरती आहे. खूप सुंदर आहे आणि कपडा तर खरंच खूप सुंदर आहे. हा ड्रेस मला खूपच आवडला, त्यामुळेच आज तुमच्यासोबत शेअर करते. पूर्ण पण तुम्ही पाहू शकता असा दिसतोय. त्यानंतर पहा हा दुसरा ड्रेस, फेंट ब्लू कलर आहे याचा. याच्यावरती पण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि छोट्या छोट्या टिकल्या पण आहेत. आणि याचा गळा जो आहे तर तो पानाकार गळा असा आहे. याला पण ओढणी पण आहे आणि पॅन्ट पण आहे. आणि वेळ वाया न घालवता मी तुम्हाला हा पण ड्रेस ओपन करून दाखवते.
हा पण ड्रेस बघा किती मस्त आहे आणि याची ओढणी पण पैठणी सारखीच आहे। यावरती पण जसं काठपदर साड्यांवरती डिझाईन असतं ना त्याच प्रकारचे पॅचेस आहेत आणि ते सिल्वर कलर मध्ये आहेत। पूर्ण गोल्डन पण नाहीयेत किंवा पूर्ण सिल्वर पण नाहीयेत आणि पूर्ण ड्रेस जो आहे तर तो अशा पद्धतीचा आहे। ओढणी पण एकदम लॉंग, रुंदीला पण छान आणि लेंथ पण खूप छान आहे। आणि याच्या गळ्यावरचं डिझाईन पण आहे ना खूप सुंदर आहे, पाहू शकता तुम्ही। एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि त्यामध्ये बारीक बारीक जे आहेत त्या टिकल्या आहेत, खूप सुंदर आहे। या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता ड्रेस घ्यायचा असेल तर मला कमेंटमध्ये जाऊन लिंक असं टाईप करा, मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल। अदरवाईज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी याची लिंक शेअर केलीच आहे, तुम्ही तिथे जाऊन पण चेकआउट करू शकता। खूप सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत आणि अजून एक ड्रेस बाकी आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते। हा जो ड्रेस तुम्हाला दिसतोय ना तर याचं कापड जे आहे तर ते ऑर्गेन्झामध्ये आहे आणि याची ओढणी पण पूर्ण ऑर्गेन्झामध्ये आहे आणि त्याची काठ जे आहे तर ते अशा शेपमध्ये आहेत आणि हे पूर्ण जे दिसते तुम्हाला ते एम्ब्रॉयडरी वर्क आहे। असं स्लीव्जवरती पण असं या पद्धतीचं एम्ब्रॉयडरी वर्क आहे, पाहू शकता। असं खूप सुंदर असं वर्क आहे। त्यानंतर याचा जो गळा आहे तो पण असा व्ही शेपमध्ये खूप सुंदर आणि इथे पण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि याचा कलर जरी तुम्हाला चॉकलेटी दिसत असेल बट हा चॉकलेटी कलर नाही आहे, हा ॲक्च्युली रेड व्हाईट कलर आहे आणि पाहू शकता खूप सुंदर असा ड्रेस आहे। या तीनही ड्रेसपैकी तुम्हाला कोणता ड्रेस आवडलाय किंवा मग तुम्हाला कोणता परचेस करायचा असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक शेअर केलीच आहे, तुम्ही तिथे पण चेकआउट करू शकता आणि ड्रेस बाय करू शकता। एकदम रिजनेबल प्राईसमध्ये स्वस्तात मस्त असे ड्रेस आहेत आणि सर्व ड्रेस जे आहेत तर ते मिशोवरती अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये साईज पण आहेत आणि कलर्स पण आहेत। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणताही कलर घेऊ शकता, कोणताही ड्रेस घेऊ शकता, पण जर घ्यायचा असेल तर नक्की कमेंट करा किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेच। या अशा प्रत्येक गोष्टी शेअर करणं तुमच्यासोबत स्पेशली खूप सोपं वाटतं ना तुम्हाला, पण ते नसतं एवढं सोपं। त्याच्यामागे खूप जास्त एफर्ट्स असतात, खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, तेव्हा कुठं तुमच्यासोबत शेअर करते मी। म्हणजे पहिले व्हिडिओ शूट करा, त्यानंतर एडिटिंग करा, त्यानंतर एकदा परत चेकआउट करा, वॉइस ओव्हर करा आणि त्यानंतर अपलोड करा। एवढे सारे एफर्ट्स जे असतात ते लागतात आणि हे करत करत आपलं जे होमवर्क असतं, जे एक हाऊसवाईफचं असतं होमवर्क म्हणजे घरातलं जे वर्क असतं ते वर्क विथ बेबीज अँड बेबीचा स्टडी वगैरे, त्रिशाचं स्कूल, सगळं काय हँडल करून जे आहे तर ते मी करत असते आणि एफर्ट्स घेतलेले चांगले असतात आणि आपले एफर्ट्स जे असतात ते काही वाया नाही जात असं मला तरी वाटतं। सो त्यामुळे एफर्ट्स जेवढे जास्त तेवढं सक्सेसफुल आपण लवकर होत असतो असं मी कुठेतरी ऐकले आणि ते खरंच आहे, माझ्यासोबत नेहमी असं होतंच। आणि खरंच तो हे ड्रेस खूप छान आहे, जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही बाय करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे। आणि आता एवढा सगळा झालेला पसारा जो आहे तर तो मी आधी क्लीन करून ठेवते। आणि काही जणांना असं वाटतं की ही घरीच असते, ही काय करते, तर मी घरी बसून करते, मी काहीतरी वर्क करते, व्हिडिओ बनवते, एडिटिंग करते, तुमच्यासोबत शेअर करते, डेली व्लॉग्स बनवते, माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करते आणि मी रिकामी आहे किंवा मग मला काही काम नाही आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते, अशी गोष्ट नाही आहे। तर यूट्यूब जे आहे ना तर ते खरंच सांगते एक हाऊसवाईफसाठी म्हणजे ज्या घरी असतात त्यांच्यासाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे फॉर इन्कम स्पेशली, पण त्याच्यासाठी पण खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात। स्पेशली याच्यामध्ये खूप जास्त पेशन्स लागतो। आज जवळपास 6 महिने होत असतील की मी व्हिडिओज अपलोड करते आणि माझं चॅनल आता 1 महिन्यामध्ये तरी मोनेटाईज होईल अशी मला अपेक्षा आहे, कारण वॉच टाईमचं कवर झालेलं आहे, 90% कवर झालेलं आहे, पण थोडंच राहिलेलं आहे आणि म्हणजे भरपूर सारे पेशन्स आहेत तर ते ठेवावे लागतात, कारण कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करावे लागतात। कधी कधी असं होतं की व्ह्यूज डाऊन होतात, व्ह्यूज कमी यायला लागतात किंवा मग कधी कधी वॉच टाईम जो आहे तर तो कमी होतो, तर असं वाटतं की ठीक आहे जाऊ द्या नको करायला, पण खरंच पेशन्स दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर धिस प्लॅटफॉर्म। सो मग कंटिन्युअसली मी करते आणि सर्वांनी पण माझ्या चॅनलवरती खूप छान रिस्पॉन्स केला। माझे सबस्क्रायबर्स पण जे आहेत जे 1000 लागतात कंप्लीट करण्यासाठी तर ते माझे फक्त 2 महिन्यामध्ये 1000 सबस्क्रायबर्स
सबस्क्रायबर्स जे आहेत तर ते माझे कंप्लीट झाले होते आणि आता वॉच टाईम पण कंप्लीट होणार आहे. सो त्याबद्दल थँक्यू सो मच. माझे ऑडियन्स जे आहेत तर ते रोज माझा ब्लॉग बघतात किंवा मग काही माझे सबस्क्रायबर्स असे पण आहे की जे माझ्यासोबत म्हणजे त्यांचे काही गोष्टी आहेत ते शेअर पण करतात, कमेंट्स करतात. सो थँक्यू सो मच. आणि एवढंच सांगते की यूट्यूब जे प्लॅटफॉर्म आहे ना ते खरंच हाऊसवाईफसाठी खूप खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येक हाऊसवाईफ जी असते तर ती खूप शिकलेल्या असतात, पण त्यांना काही कारणास्तव जॉब वगैरे करता येत नाही किंवा मग भरपूर अडचणी असतात. फॅमिली असेल किंवा मग एज्युकेशनलमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम असेल किंवा म्हणजे कमी एज्युकेशन असेल किंवा मग बेबी प्रॉब्लेम असेल. म्हणजे जर लहान बेबी असेल तर बाहेर पडता येत नाही. माझंच बघा ना, तर माझी 2 लहान मुलं आहेत, तर अजून 1-1.5 वर्ष म्हटलं तरी मी बाहेर जाऊच शकत नाही, पण मी घरी रिकामं बसू शकत नाही. त्यामुळेच मग मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करावं हे माझ्या डोक्यात आलं होतं आणि म्हणले की चला आपण काहीतरी घर बसल्या चालू करूयात. आणि जर इन्कम लवकरच स्टार्ट झाली तर मग चांगलंच आहे ना, की म्हणजे जॉब करण्यापेक्षा घरी बसून मुले सांभाळून फॅमिली सांभाळून सगळं काही करून जर आपण इन्कम करत असो तर ती बेटरच आहे. फक्त इन्कमच मॅटर करते ना, की मग घरामध्ये बसा किंवा मग बाहेर जॉबसाठी जा. आणि जर घरातून करतोय तर मग ते चांगलंच आहे, कारण सगळं काही करून आपण इन्कम पण करतोय. त्यामुळे मग मी यूट्यूब प्लॅटफॉर्म जे आहे तर ते चूज केलं आणि म्हणलं घर बसल्या काही नाही तर काही इन्कम स्टार्ट झाली पाहिजे. त्यामुळे मग मी जे आहे तर ते स्टार्ट केलं. कारण बहुतेक वेळेस असं होतं की आपण बाहेर कुठे जातो आणि प्रत्येकजण आपल्याला विचारते की तू एवढी शिकली आहेस, मग तू आता काय करतेस, तुझं एज्युकेशन एवढं झालेलं आहे, मग तू घरी का आहे. तर मग तेव्हा आन्सर देण्यासाठी थोडंसं ऑकवर्ड फील व्हायचं मला. पण मग त्यामुळे म्हटलं की चला रिकामं बसल्या बसल्या काहीतरी करू, म्हणजे जेव्हा कोणी काही क्वेश्चन करेल ना तर मग आन्सर देण्यासाठी पण आपल्याकडे काहीतरी उत्तर असेल. सो त्यामुळेच मग यूट्यूब स्टार्ट केलं. आणि असं चला खूप गप्पा झाल्या आणि आता सगळी कामं झाल्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. आणि किचनमध्ये आज ना स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे फ्लॉवर बटाट्याची मिक्स भाजी बनवते. म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स असतात भाजी बनवण्यासाठी, पण काही वेळा असं होतं की ही भाजी त्याला आवडत नाही किंवा मग ही भाजी असं म्हणजे याला आवडत नाही त्याला आवडत नाही. घरामध्ये आपण भरपूर जण असतो आणि प्रत्येकाला एकच भाजी आवडेल असं तर होत नाही. आणि आज नेमकी माझ्यासोबत तसंच झालं. म्हणजे याला ही भाजी नकोय, त्याला ती भाजी नको, तर म्हणलं चला 1-2 भाज्या मिक्स करून ना छान अशी भाजी बनवूया. तर फ्लॉवर, वाटाणा, बटाटा असं 3 भाज्या मिक्स करून ना मी सुकी भाजी बनवली. त्याचबरोबर वरण भात. आणि आता आंब्याचा सीझन आहे तर तो बंद होणार आहे. तसं तर अक्षय तृतीयेच्या नंतरच आंबे खायला सुरुवात केली आणि जसा पाऊस पडलाय तसं सध्या तरी आंबे बंद आहेत. पण आज खूप क्रेविंग झाली होती आंब्याचा रस खाण्याची, त्यामुळे आज शेवटचा आंब्याचा रस जे आहे तर ते घरी बनवणार होते. आणि इथे बघा माझी भाजी जी आहे तर ती जवळपास रेडी आहे. दिसायला तर खूप छान दिसते ना, तशीच खायला पण खूप जास्त टेस्टी झाली होती. जास्त काही यामध्ये मी टाकलं नाही, फक्त कांदा, टमॅटो आणि थोडासा मॅगी मसाला, लाल तिखट बस एवढंच टाकलं होतं. आणि कोथिंबीर ही गडबडीमध्ये टाकायची राहून गेली होती, म्हणजे ती शेवटपर्यंत काही टाकल्या गेलीच नाही माझ्याकडनं. साधी सिंपल अशी भाजी बनवली होती. फक्त बटाटा, फ्लॉवर आणि वाटाणा जो आहे तर तो स्टार्टिंगला मी गरम पाण्यामध्ये थोडंसं 2 मिनिट मीठ टाकून लो फ्लेमवरती उकळून घेतला होता. त्यानंतर त्या भाजीला फ्राय केलं होतं. तर खूप टेस्टी भाजी झाली होती. आणि त्यानंतर काय रोज चपात्या खावं असं माझ्या मिस्टरांनी मला आज म्हणलं की काय तू रोज चपात्या आणि भाजी तेच करत असती, काहीतरी वेगळं करत जा. तर मग मी पण त्यांना आन्सर देण्यासाठी आज ना चपात्या न करता इथे छोटे छान असे फुलके बनवतीये. आणि अशा पद्धतीचं आज आमचं सात्विक असं जेवण आहे. मिक्स व्हेज भाजी आणि फुलके, ते पण विदाऊट तेलाचे वगैरे असे काही बनवतीये. आणि त्यानंतर थोडासा वरण भात. आणि इथं माझा स्वयंपाक जो आहे तर तो झालेला आहे. आणि व्लॉग पण मी आता लवकरच इथेच एंड करणार आहे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये जाऊन सांगायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला माझ्या लाईफस्टाईलबद्दल प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, ज्या की तुम्हाला युजफुल असतील. आणि जेवण आता रेडी आहे, मी जेवण करते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.